असं आहे की ते काय बोलले तर मला माहित नाही, म्हणजे ते भारताशी, पण ते जर जाहीररित्या हे सांगणार असं की भारताला धमकावलं तर हा प्रत्येक भारतीयाचा अपमान करतोय. आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही. आम्ही घाबरणाऱ्यातली जमातच नाही. कोण आहे डोनाल्ड ट्रम्प? आणि तो आमची दिशा ठरवणार का? आमची परराष्ट्र नीती काय असेल, आमची मुत्सद्देगिरी काय असेल, हे डोनाल्ड ट्रम्प ठरवणार. कोण डोनाल्ड ट्रम्प? काय त्याचा संबंध भारतीय राजकारणाशी? मला वाटतं ही ठोस भूमिका आपल्याला घ्यावी लागेल, अन्यथा आपण एक गुलाम राष्ट्र म्हणून जगायला सुरुवात करू, जी गुलामी कधीच भारताने मान्य केली नाही. ना नेहरूंनी मान्य केली. 71च्या युद्धात प्रचंड घाबरवलं भारताला निक्सननी आणि किसिंजरनी. निक्सन हे तेव्हा राष्ट्राध्यक्ष होते. नाही ऐकलं इंदिराजींनी. त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचं काम बघा. आणि ते जाहीररित्या सांगितलं, असं नाही की बंद कमऱ्यात सांगितलं, जाहीर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं, माइंड युअर ओन बिझनेस. आणि तिला जे करायचं ते केलं. तिने पाकिस्तानचे 2 तुकडे करून बांगलादेश हातात देऊन टाकलं. एक स्वतंत्र राष्ट्र जगाच्या पाठीवर निर्माण झालं. काय कमी आहे? पवार साहेबांनी सांगितलं नाही, कोणीही ज्याला भारतीय मातीबद्दल अभिमान आहे, स्वाभिमान आहे, तो प्रत्येक जण सांगेल की कोण डोनाल्ड ट्रम्प. मी तर पहिले 5 दिवसा अगोदरच बोललेलो, कोण डोनाल्ड ट्रम्प. पंतप्रधानांनी उघड भूमिका घ्यायला पाहिजे होती, तो त्यांचा प्रश्न आहे. पण भारतीय जनतेच्या मनात ही रुखरुख असणार ना की डोनाल्ड ट्रम्प ठरवणार का आमचं 26 जीव परत आणून देणार आहे, की जादू केली डोनाल्ड ट्रम्पने 26 जीव परत आले, असं होणार आहे का?